नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शिंदेगडाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती। शिंदेगडामध्ये देखील ते गेले होते। एकनाथ शिंदेंचे ते विश्वासू असल्याची देखील माहिती मिळते आणि न्यूमोनिया झाल्यानं अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते। अनिल बाबर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार आहेत। दरम्यान त्यांचा अल्पपरिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। खानापूर तालुक्यातील गारडी गाव हे बाबर यांचं जन्मस्थळ आहे। सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे ते आमदार होते। खानापूर आटपाडी मतदारसंघाचं 4 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख आहे। सरपंच पदापासून राजकारणात विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत। अवघ्या 19व्या वर्षी गारडी गावच्या सरपंचपदी ते निवडून आले होते। 1972 मध्ये सांगली जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून त्यांची निवड झाली। 1981 मध्ये सांगली जिल्हा परिषदेच्या इमारत विभागाच्या सभापतीपदी त्यांची वर्णी लागली। 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि विजयी देखील झाले। तर 1999 मध्ये पुन्हा एकदा ते आमदार झाले। 2014 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि 2019 मध्ये पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक लढवून ते आमदार झाले। राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा 2019 ला त्यांनी पराभव केला होता।